नमस्कार, जय हरी. मी मारुती काळदते या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. हे पीक तर आपण ओळखलंच असेल, या विषयात आपण माहिती पाहणार आहोत. तर हा ऊस, याच्या जाती आणि याचे उपयोग आज आपण जाणून घेऊ. ऊसाच्या लागवडीचे 3 हंगाम असतात, ज्यामध्ये सुरू, अडसाळी आणि पूर्व हंगामी अशा प्रकारचे 3 ऊसाचे हंगामे असतात. आणि ऊसामध्ये अनेक प्रकारच्या जाती आपल्याला पाहायला मिळतात, जसं की अतिशय उंच वाढणारा 18121, 8011, 86 032, 14 082, की ज्याचा फुले 265 आणि 0254 अशा 2 वाणापासून संकरित असा निर्माण झालेला हा 14 082. त्याचबरोबर 15 012 म्हणजे महात्मा फुले विद्यापीठाने विकसित केलेली एक जात आहे. त्याचबरोबर 0233 ती पण एक जात शेतकऱ्यांकडे आपल्याला पाहायला मिळत असते. त्याचबरोबर त्यानंतरची पुढची जात म्हणजे 8005, 0265, 13007 म्हणजे 13007 आणि 8014 म्हणजे 8014 अशा वेगवेगळ्या जाती या ऊसामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि ऊसापासून मिळणारी उत्पादनं म्हणजे ऊसापासून गूळ तयार करता येतो, साखर तयार होते, दारू, बगॅस, मेलाशेस, पेस्मड, पेंड, कागद, कधीकधी फर्निचरमध्ये सुद्धा ऊसाचा वापर केला जातो. तर ह्या सगळ्या जाती ज्या आहेत ऊसाच्या, त्या 50 टन ते 150 टनापर्यंत एकरी उत्पादन देणाऱ्या ह्या जाती आहेत. उत्पादनं आणि त्याचे काही फायदे ते आपण जाणून घेऊया. आपण अगोदर तर उत्पादन पाहिलं काय असतं ते. त्यातलं एक उत्पादन म्हणजे ऊसाचा रस. तर हा ऊसाचा रस माणसाच्या पचनसंस्थेसाठी फायदेशीर असतो. तो पचन सुधारत असतो आणि त्यामुळे त्वचा तजेलदारसुद्धा होत असते. शक्यतो ऊसाचा रस हा ताजाच प्यावा लागतो. शिळा रस हा शरीराला घातक असतो आणि रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा हा ऊसाचा रस वाढवत असतो. ऊसाचा रस पिलो तर हाडंसुद्धा मजबूत राहतात, परंतु जास्त पिल्यास डायबिटीसवाल्यांना त्रास होऊ शकतो. तर डायबिटीस असणाऱ्या व्यक्तींनी ऊसाचा रस पिणं टाळावं आणि शक्यतो ऊसाचा रस हा ताजाच प्यावा. चला तर आता आपण एका ऊस उत्पादक शेतकऱ्याशी संवाद साधू. जय हरी महाराज. जे हरी काय करता तुम्ही? हे पाखरं काढल्यावर ऊस खाली त्याला म्हणजे चांगली वाढ होती का? हा? वाढ चांगली होती त्याची? वाढ चांगली होती, हवा लागती. बर, त्याच्यामुळे रोग पडत नसेल मग काही? रोग पडत नाही. बर, कोणत्या जातीचा आहे हे ऊस? हे 8005. 8005. हा. बर, किती उत्पन्न देतो हे एका एकरी? एकरी उत्पन्न काढणार असल्यावर 150 निघत आहे. 150 टन पर्यंत? हा. बर, हा. मग छान उत्पन्न आहे, भरपूर उत्पन्न आहे. भरपूर नाही. ह्याला उंची जाडी जसं खट्टा की असं आता मेहनत. हे किती महिन्याचा आहे ऊस? लागवडीचा आहे का? आता 6 महिन्याचा असं. बर हा. बर, 6 महिने. किती वर्षाचा आहे? ही लागण आहे. लागणच आहे का? हा, लागण. बर रोगाला अजिबात बळी पडत नाही. बर, तोडून जाताना काही प्रॉब्लेम नाही येत? नाही नाही. काही नाही. ही 86 जातीमध्ये मोडतं. हां, 8603 मध्ये का? हा हा त्यातलेच एक प्रकार का? हा, त्याच्यातला बरं.